वैभव, जे घडलं ते धक्कादायक दुर्दैवी आहे. पहिलं तर अनेक म्हणजे वेगवेगळे सुरक्षेबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना या घटनेबद्दल पुन्हा एकदा सविस्तर सांग. विशाल, आज सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यामधला हा सगळा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या समोर बरोबर एसटी स्टँड आहे, तिथं हा सगळा प्रकार घडलाय. स्वारगेट एसटी स्टँडमध्ये फलटणला जाणारी एक मुलगी जी आहे 26 वर्षाची, ती बसलेली असताना संबंधित आरोपी जो आहे दत्तात्रय रामदास गाडे, या आरोपीनं या मुलीची दिशाभूल केली. आणि मी जरा थोडंसं टोपोग्राफिकली दाखवतो. स्वारगेट पोलीस स्टेशन समोर आपण आता आहोत, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याच्या बरोबर समोर डायगोनली अपोजिट बरोबर 100 मीटरवरती स्वारगेटचं एसटी स्टँड आहे. एसटी स्टँडच्या या बाजूचं काम सुरू आहे. इथूनच या बसेस ज्या आहेत त्या सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रभरामध्ये जातात. जी बस आपण पाहतोय अशाच पद्धतीची शिवशाही जी आहे, या शिवशाहीमध्ये ही मुलगी, तिला सांगण्यात आलं की जो आरोपी आहे दत्तात्रय रामदास गाडे यानं त्या मुलीला खोटी माहिती दिली की फलटणला जाणारी बस जी आहे ती लागलेली आहे आणि त्या बसमधून ती फलटणला जाऊ शकते. त्याने सुरुवातीला तिला विचारलं तुला कुठं जायचंय, त्या मुलीनं फलटण असं उत्तर दिल्यानंतर या संबंधित आरोपीनं मुलीला खोटी माहिती दिली की बस लागलेली, आणि त्यानंतर या मुलीला तो बसकडे घेऊन गेला. ती मुलगी वास्तविक त्याला म्हटलेली होती, पीडित मुलगी जी आहे ती या आरोपीला 2 वेळा म्हटली की बस याच 22 क्रमांकाच्या फ्लॅटवरती लागते, प्लॅटफॉर्मवर लागते, याची मला माहिती आहे. त्यावेळेस तिनं ही शिवशाही तिथं लागली असल्याची माहिती जी आहे ती त्या मुलीला खोटी माहिती देऊन तिला तिथं नेलं. आणि मुलीने त्याला पुन्हा प्रतिप्रश्न केला, बसमध्ये लाईट दिसत नाहीये, तरी सुद्धा त्यानं सांगितलं की तू स्वतःवरती जाऊन खात्री करून घे. हे सगळं सांगितल्यानंतर ती मुलगी जेव्हा बसमध्ये चढली तेव्हा मागून तो या बसमध्ये चढला आणि या मुलीवरती अतिप्रसंग केलाय. हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांना या मुलीनं सांगितल्यानंतर एसटी स्टँडमधले सीसीटीव्ही जे आहेत ते काढण्यात आलेत. मात्र सगळ्यात गंभीर मुद्दा असा आहे, 24 तास जे एसटी स्टँड सुरू असतं, जिथं बसेस असतात, प्रवासी असतात, चालक वाहक असतात, कंट्रोलर असतात, सिक्युरिटी आहेत, दोन्ही बाजूला गेटला सिक्युरिटी आहेत, असं असताना इतकी गंभीर घटना कशी घडू शकते याचं कारण महाराष्ट्रभरामध्ये प्रवास करणारे अनेक जण जे आहेत ते या एसटी स्टँडमधून प्रवास करत असतात. आपल्या मागे बरोबर हे एसटी स्टँड जे ते दिसतंय. अशाच पद्धतीनं बसेसचा दिवसभर राबता जो आहे तो या चौकामध्ये असतो. स्वारगेटच्या हे एसटी स्टँड आहे. शिवाई बस आपण पाहतोय, शिवशाही असतील, शिवाई असतील, या बसेस सतत ये जा करत असतात. 24 तास एसटी स्टँडमध्ये प्रवासी असतात, चालक वाहक असतात, पोलीस असतात, सुरक्षा असते. प्रवासी असून हे सगळं असताना सुद्धा अशी धक्कादायक घटना घडते. एका मुलीवरती बलात्कार होतो बसमध्ये, एसटी स्टँडच्या आतमध्ये, जे केवळ कल्पनेच्या पलीकडचं आहे. हे सगळं घडत असताना आजूबाजूला असलेली लोक काय करत होती, तिथं बसेस लावलेल्या होत्या. ज्या डेपोमधल्या बसमध्ये हा बलात्कार झालाय ती बस जर कुठे जाणार नव्हती तर ती बस लॉक नव्हती का? ही सगळी घटना घडायला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न आहे. याचं कारण बस जर डेपोच्या आतमध्ये उभी असेल आणि तिथे ही घटना घडलेली जर असेल तर मात्र या डेपोच्या सिक्युरिटीचं काय, आगाराच्या सिक्युरिटीचं काय, एकूण एसटी स्टँडच्या सिक्युरिटीचं काय, असा सगळा प्रश्न आहे. आरोपी जो आहे दत्तात्रय गाडे तो फरार आहे. शिरूर शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत. हा गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा त्याच्या घरी गेलेला होता, तिथपर्यंत सुद्धा पोलिसांनी त्याचा माग काढला. मात्र तिथून तो आता पुढे पसार झालाय. दिवसा ढवळ्या पुण्यासारख्या शहरामध्ये पहाटेच्या वेळेस स्वारगेट सारख्या एसटी स्टँडमध्ये, शहराचं मध्यवर्ती बसस्थानक, प्रमुख बसस्थानक आहे, त्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर प्रवास करणाऱ्या महिला मुली किती सुरक्षित आहेत असा मुद्दा आहे. पोलिसांनी या सगळ्यावरती कारवाई सुरू केली आहे. दोष कुणाचा हा प्रश्न उपस्थित होईल, त्याची जबाबदारी अनेकांवरती निश्चित केली जाऊ शकेल. मात्र एकूण ही सगळी घटना जी आहे ती कशा पद्धतीनं घडली आहे हे जर बघितलं तर अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे हे केवळ हा सगळा विषय जो आहे तो हादरवून सोडणारा विषय आहे. सर्वसामान्य महिला ज्या बसने प्रवास करतात त्या सुरक्षित आहेत का? एसटी स्टँडमध्ये असा प्रकार घडतो 5:30 वाजता पहाटे, शिवशाहीच्या बसमध्ये, आगारात उभ्या असलेल्या बसमध्ये एका फलटणला जाणाऱ्या मुलीवरती बलात्कार केला जातो. बरोबर. आणि हा आरोपी जो आहे तो पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलीस आता त्याला शोधतायत. मात्र याची जबाबदारी नेमकी कोणाची असा मुद्दा आहे. धन्यवाद वैभव, आतापर्यंतच्या सगळ्या माहितीबद्दल. या घटनेबद्दलचे अपडेट आम्ही अशाच पद्धतीने तुझ्याकडनं घेत राहू.